नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या गणेशोत्सव स्पेशल व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी निघाले 21 फुटी महागणपतीच्या दर्शनासाठी. त्याच्या आधी मी नैवेद्यासाठी मी उकडीचे मोदक बनवलेले आहेत. तांदळापासूनचे जे उकडीचे मोदक करतात ते केलेले आहेत. आज मी हे मोदक बनवताना तांदळाचं पीठ हे कोणतं घ्यायचं आहे आणि आपल्याला सारण कसं चांगलं एकदम परफेक्ट आणि इझिली बनवता येईल हे मी सांगणार आहे. त्याच्यासाठी मी पहिला इथं एक नारळ घेतलेला आहे असा सोलून, आणि मी वेळतीवरतीच असा खोवलते नारळ, जेणेकरून चांगला असं खोवलून बारीक असं होतो वेळतीवर. आता नवीन जे खोबरं खवलण्यासाठी आलेले आहेत इन्स्ट्रुमेंट बरेच, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता मी असे वेळीवरतीच नेहमी खोबरं हे खवलते आणि चांगलं बारीकसुद्धा होतं हे खोबरं, आणि त्याच्या पाठीमागची पाठ ही येत नाही, नुसतं पांढरं भाग हा खोबऱ्याचा येतो. आणि आता इथं मी कढईमध्ये 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, आणि जितकं पाणी आहे तितकंच आपल्याला हे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आंबेमोहर, तुम्ही आंबेमोहर तांदूळ माहीत असेल त्याचं पीठ दळून आणला, ते तांदूळ दळून आणला तरी चालेल. मोदक खूप छान होतात त्याचे. आता ही मी मार्केटमध्ये जे मोदकाचं पीठ अवेलेबल आहे तांदळाचं ते आलेलं आहे. आंबेमोहर तांदळामध्ये स्टार्च थोडासा कमी असतो, त्यामुळे ते तुम्ही घ्यायचं आहे, आणि जेणेकरून ते पीठ खूप चांगलं असं कणिक मळली की आपले मोदक फाटत तुटत नाहीत किंवा क्रॅक जात नाहीत, आणि एकदम छान असे मोदकाचं पीठ तयार होतं. त्याच्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये हा तांदूळ अवेलेबल असतो, आपल्या इकडे मिळतो आंबेमोहर हा तांदूळ, ते दळून आणला तरी चालेल. नाहीतर आता मार्केटमध्ये मोदकाचं मी पीठ जे विकत मिळतं तेच आता आणलेलं आहे. आणि याचा हे चांगलं एका वाटीमध्ये मी आता पाणी उकळल्यानंतरच त्याच्यामध्ये हे पीठ छानपैकी असं शिजवून घेतलेलं आहे, हे चांगलं मिक्स करून. आणि 10 मिनटं ते 15 मिनटं आता हे चांगलं झाकून, चांगली 10 ते 15 मिनटात ह्याला चांगली वाफ येते आणि छानपैकी तयार होतं आपलं पीठ. आणि तोपर्यंत मी हे साईडला ठेवून देते. आणि आपल्याला इथं जे खोबऱ्याचं सारण आहे, आतमध्ये मोदकाचं सारण तयार करायचं आहे, ते मी तयार करून घेते. जितकं मी नारळ खवळला होता 1 ते 1.5 वाटी, तितकाच मी गूळसुद्धा घेतलेला आहे इथं. आणि आता हे सारणामध्ये थोडेसे वेलदोडे 1-3 मी चांगले बारीक करून त्याच्यामध्ये घालणार आहे, आणि थोडंसं जायफळसुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं ग्रेट करून घालायचं आहे, अगदी किंचित. आणि आता हे जायफळ आणि वरती हा गूळ, खोबरं, गूळ आणि वेलदोडे पावडर, एवढंच साहित्य आपल्याला सारणासाठी चालतं. आणि बाकी आपल्याला जर ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तुम्ही बारीक कूट करून घालू शकता ह्याच्यामध्ये, थोडे थोडे चॉप्स करून. जास्त मोठे असे ड्रायफ्रूट्स करायचे नाहीत, नाहीतर सारणामधून ते मोदक फाटू शकतो. त्यामुळे चांगले ग्रेट करून तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता ह्याच्यामध्ये. आणि एकसारखं हलवत राहायचं आहे गूळ पातळ होईपर्यंत, नाहीतर थोडंसं सारण एका बाजूलाच असं कडक बनवू शकतं. त्याच्यासाठी एकसारखं हलवायचं आहे. आणि हा पूर्ण गूळ पातळ झाल्यानंतर आपल्याला आपलं सारण तयार होतं एकसारखं. आणि आता पाहू शकता चांगलं झालेलं आहे सारण, आणि कुठेही असं कडक वगैरे बनलेलं नाही, एकदम सॉफ्ट असं सारण झालेलं आहे. आणि आता हे 15-20 मिनटानंतर मी पीठ हे काढलेलं आहे, वाफवलेलं आहे चांगलं. आणि अगदी थोडंसं पाणी लावून हे चांगलं मळून घ्यायचं आहे. 10 मिनटं तुम्ही चांगलं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून याचे छान असे गोळे होतात आणि आपण सहजपणे लाटू शकतो हे पाती मोदकाच्या. त्याच्यासाठी चांगलं तुम्ही मळून घ्या. जितकी चांगली कणिक मळाल तितके चांगले असे मोदकाचे पाती होतात, म्हणजे चिंबत वगैरे नाहीत, आणि छान असे मोदक तयार करता येतात. पाती तुटत नाहीत, फाटत नाहीत. त्याच्यासाठी एकदम छान असं मर्तून आपल्याला चांगली कणिक मळून घ्यायची. थोडं थोडं पाणी लावलं तरी चालेल, कारण हे तांदळाचं पीठ थोडंसं घट्ट असतं शिजल्यानंतर.
आणि ते चांगलं मळून सॉफ्ट करण्यासाठी एक थोडंसं हाताला पाणी वगैरे लावायचं आहे आणि थोडंसं तूप वगैरे लावायचं आहे आणि चांगली मळून घ्यायची. जास्त क्वांटिटीमध्ये तुम्हाला मोदक तयार करायचे असतील तर त्यावेळेस तुम्ही घरी असं आंबेमोहर तांदूळ आणून ते दळून त्याचं पिठाचे मोदक छान असे तयार करू शकता तुम्ही. आणि आता ही बघू शकता एकदम सॉफ्ट अशी कणिक झाल्यामुळे किती छानपैकी अशा सुपेरियर अशा पाती आपल्याला इझिली लाटता येतात. कुठेही क्रॅक वगैरे जात नाही आहे. एकदम सॉफ्ट असे झालेले प्लेन असं पाती लाटू शकतो आहे आपण. कुठेही फाटत नाही आहे, क्रॅक जात नाही. आणि आता हे मी असं हातावरती घेऊन अशा पिंच करून दोन्ही बोटांनी असं घडी पाडलेली आहेत आणि दुसरी घडीसुद्धा मी थोडीशी जवळच घेतलेली आहे. जितकं आपल्याला जवळ अशी घडी घेता येईल तेवढं घ्यायचं आहे आणि दोन्ही बोटांना थोडं थोडं पीठ लावायचं आहे तांदळाचंच, आणि जेणेकरून आपल्या बोटांना चिटकू नये ते पीठ त्याच्यासाठी. आणि अशा जवळजवळ अशा मी घड्या ही पाडलेल्या आहेत. आपल्याला जमत नसेल तर आपण लांब लांब पण पाडू शकतो. असं 7-8 घडीचा पण मोदक हा छान बनतो. आता मी हे सारण असं मध्ये भरलेलं आहे आणि एक डिरेक्शनमध्येच ह्या अशा सगळ्या मोदकाच्या घड्या एका डिरेक्शनमध्येच अशा वळवायच्या आहेत आणि गोल फिरवून असे एकत्र जुळवून आणायच्या आहेत घड्या आणि आपला हा छान मोदक तयार होतो. पाहू शकता असेच मी सगळे मोदक हे तयार करून घेतलेले आहेत. आणि आता थोडीशी मला गडबड आहे, जायला उशीर होतोय गणपतीच्या दर्शनासाठी. संध्याकाळ झाली की खूप ट्रॅफिक होतं गावात, त्यामुळे मी आता हे गडबडीनं थोडंसं सारण ऑलरेडी भरून घेतलेलं आहे पातीवरती. आणि अशी हे सर्व घडे पिंच करून अशा सगळ्या घड्या केलेल्या आहेत आणि असे एकत्र जुळवून हे असे तयार आहेत मोदक. आणि हे मोदक तांदळाचे पिठाचे खूप छान असे टेस्टला लागतात आणि तोंडात घातल्यानंतर विरघळतात असं म्हणा की किती मस्त असे टेस्टला लागतात, खायला खूप छान वाटतात. आणि मी असे सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत. आणि एका पॅनमध्ये हे असं तुम्ही इडलीचा कुकर जरी असेल त्याच्यामध्ये सुद्धा हे मोदक उकडायला ठेवू शकता. उकडीची चाळण वगैरे असेल तर उकडीच्या चाळणीमध्ये घालू शकता. आता हे मी पॅनमध्ये पाणी गरम करून त्याच्यावर प्लेट ठेवून त्याच्यामध्ये सगळे असे मोदक ठेवलेले आहेत. एक 10 मिनटं ते 15 मिनटं लागतात. लो फ्लेमवरतीच गॅस ठेवायचा आहे. 10-15 मिनटात हे चांगले मोदक आपले तयार होतात. आणि हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. एक 10 मिनटं थंड होऊ द्यायचं आहे. याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये गव्हाच्या खिरीची मी रेसिपी दाखवलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता दिलेली आहे. आणि आता मी महागणपतीच्या दर्शनासाठी शिवाजी पुतळा इथे आलेली आहे. हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करत नसाल तर शेअर करा. आणि सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.